1995 मधील मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट कागदपत्रे तयार करून लाटल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे। आता याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। काल सातत्यानं आपल्या पक्षातले 2 मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। धनंजय मुंडे यांची चौकशी सुरू आहे, चौकशी झाल्यावर निर्णय होईल असं म्हटलं जात आहे। पण माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत तर निर्णय आलेला आहे, आता राजीनामा कधी अशी विचारणा आहे विरोधकांकडनं। विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे। आम्ही माहिती घेतली की 95 सालापासूनची जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की JMFCच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं, सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं। आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील। स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल। बघूया, 1-2 दिवस वाट पाहूया। सुनील केदार यांच्या बाबतीत जसं तात्काळ निर्णय झालेला होता राजीनाम्याचा, त्या पद्धतीचा निर्णय या प्रकरणामध्ये का घेतला जात नाही असा प्रश्न विरोधकांकडून शिक्षेला स्थगिती नाही, वागणूक मिळते असं म्हणतात, त्याच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाही, त्यामुळे कुठेतरी राजीनामा घेतला। एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकाटेंना जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला। याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही। मी काय कायद्याचा अभ्यासक नाही। खरं आहे, महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय 2 वर्ष झाला नाही, नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातनं स्थगिती घेतली असे एक आमदार आहेत। मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण 2 दिवस बघूया आपण वाट। पण सर, या प्रकरणामध्ये सातत्याने आता विरोधकांकडून असं म्हटलं जात आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते, विरोधकांना वेगळी, सत्ताधाऱ्यांना वेगळी। विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे। आरोप तर ते विरोधक नेहमी करतच असतात, त्याच्यातला तो एक भाग आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।